वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, आज आपण गणेश पुराण ग्रंथातील प्रथम खंड यामधील अध्याय 2 या अध्यायातील अद्भुत आणि ज्ञानदायी कथा श्रवण करणार आहोत। ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा, कारण या कथेत दडलेलं तत्वज्ञान आणि भगवान गणेशाची महिमा तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि मंगल आणणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कथा मध्येच थांबवू नका, कारण भगवान गणेश मान किंवा अनादर आपल्याला कधीही करायचा नाही। ही कथा पूर्ण श्रवण केल्याने तुम्हाला गणपती बाप्पाची अखंड कृपा मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील। मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा भक्तिमय संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग विलंब न करता सुरू करूया गणेश पुराणातील या अद्भुत कथेचा प्रवास। हरी अनंता, हरिचरित अनंता। सूतजी म्हणाले, अरे शौनकजी, गणेशजीच त्याचे पात्र आहेत, हे देखील खरे आहे। जेव्हा त्यांचे कार्य पूर्ण करण्यात अडथळा आला तेव्हा त्या महान देवानेही त्या विनयराजाचा आश्रय घेतला नसेल। हे शौनक, ते देवही खूप दयाळू आहेत। शिवाचे नाव आशुतोष आहे, पण परमात्मा आणि सर्व तारण करता शिवापेक्षा लवकर प्रकट होतो। त्यांच्या भक्ताला कधीही कोणतीही समस्या येत नाही। जर प्रारब्धामुळे एखाद्याला कधी संकट आले तर गणेशाची पूजा केल्याने त्याच्या कृपेने त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला परम सुख मिळते। शौनक म्हणाले, हे सुजी, हे महादेव, हे प्रभू, मला गणेशाच्या विविध पात्रांचा अभ्यास करायचा आहे, तरी मी कोणत्या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा हे सांगा। हे दयाळू, तुम्हाला त्याची सर्व पात्रे आधीच माहीत आहे। जर तुम्ही मला ते दयाळूपणे सांगितले तर मी खूप आभारी राहीन। तेव्हा सुजी म्हणाले, हे शौनक, भगवान गणेशाचे इतके वर्णन आहेत की त्या सर्वांचे वर्णन या जिभेने करणे शक्य नाही, कारण सर्व विद्वान ऋषी आणि मुनी म्हणतात की प्रभू अनंत, प्रभू चरित अनंत। तरीही गणेश सर्व देवतांच्या पात्रांशी संबंधित आहे, कारण तो प्रथम पूजनीय आहे, म्हणूनच त्याचा प्रभाव देखील सर्वात व्यापक आहे। हे मुनी, हे शौनक, तो देव सर्व शक्तिमान आहे, तो सर्वांचा अपमान करण्यास सक्षम आहे, परंतु कोणीही त्याचा अपमान करू शकत नाही। हे तिन्ही लोक त्या देवाच्या इशाऱ्यावर नाचतात, त्याच्या सर्व क्रिया त्याच्या इच्छेवर अवलंबून आहेत। हे शौनक, भगवान गणेश स्वतः म्हणतात, हे राजा, भगवान शिव आणि भगवान विष्णू, सूर्य आणि चंद्र या दोन्ही शक्ती माझ्यामध्ये आहेत। मी तो योग जो भिन्नतेची बुद्धिमत्ता आहे तो परिपूर्ण योग मानतो। हे मानवांच्या स्वामी, हे परमपूज्य, माझ्या मते शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि मी गणेश यांच्यातील अभेद्य बुद्धिमत्ता हाच खरा योग आहे। यावरून हे देखील सिद्ध होते की सर्व देव हे त्याचे प्रकटीकरण आहेत। एकच देव त्याच्या वेगवेगळ्या कार्याचे स्वरूपानुसार वेगवेगळी नावे ठेवतो। हे महान ऋषी, त्या सर्व देवांचे पात्र देखील एकाच गणराजाचे पात्र आहेत। जरी एकाच ग्रंथात सर्व पात्रे शोधणे शक्य नसले तरी गणेश पुराणात गणेशाच्या अनेक मुख्य पात्रांचे वर्णन केले आहे। या कथेमध्ये राजा सोमकांताचे आख्यान वर्णन केले आहे। शौनकजींनी विचारले, हे भगवान, गणेश पुराण कसे सुरू झाले? कृपया मला हे सांगा। यावर सुजी म्हणाले, हे शौनक, जरी गणेश पुराण खूप प्राचीन आहे, कारण भगवान गणेश हे सुरुवात आहेत, कारण गणेशजी किती काळापासून आपल्या भक्तावर आशीर्वाद देत आहेत हे देवाला माहीत आहे। त्यांच्याकडे असंख्य पात्रे आहेत, ज्यांचा संग्रह एका महान पुराणाचे रूप घेऊ शकतो। हे एकदा भगवान नारायणांनी नारदजींना सांगितले होते आणि भगवानांनी ते शंकर आणि जगज्जननी पार्वतीजींना सांगितले होते। नंतर तेच पुराण ब्रह्माजींनी महर्षी वेदव्यासांना संक्षिप्त रूपात सांगितले आणि नंतर महर्षी भृगु यांनी ते व्यासजीकडून ऐकले। भृगूंनी ते सौराष्ट्राचा राजा सोमकांत याला कृपापूर्वक सांगितले। तेव्हापासून पुराण अनेक रूपामध्ये लोकप्रिय आहे
अनेक कथांचा विस्तार करून आणि अनेक कथा वगळून शौनकजींनी विचारले, प्रभू, कृपया मला सांगा की राजा सोमकांत कोण होता? त्याने महर्षीकडून गणेश पुराण कुठे ऐकले आणि ते पुराण ऐकून त्याला कोणती सिद्धी मिळाली? हे नाथ, श्री गणेशाच्या कथेची माझ्या उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. सूतजी म्हणाले, अरे शौनक, सौराष्ट्रात देवनगर नावाचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ती राजधानी होती. तिथला राजा सोमकांत होता. तो आपल्या प्रजेची काळजी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेत असे. तो वेदांचे ज्ञान असलेल्या युद्धकलेत कुशल आणि पराक्रमी राजा होता. तो सर्व राजामध्ये आदरणीय होता आणि अत्यंत श्रीमंत होता. त्याच्या ऐश्वर्यामुळे कुबेराच्या संपत्तीला लाज वाटायची. त्याने आपल्या पराक्रमाने अनेक देश जिंकले होते. त्याची पत्नी अतिशय सुंदर, सद्गुणी, धार्मिक आणि तिच्या पतीच्या धर्माची अनुयायी होती. ती नेहमीच तिच्या पतीची सेवा करण्यात मग्न असायची. तिचे नाव सुधर्मा होते. ती जशी एक समर्पित पत्नी होती, तशीच राजा देखील एक व्रताची अनुयायी होता. त्याला हेमकांत नावाचा एक देखणा मुलगा होता. तोही सर्व विषयांचा जाणकार आणि शस्त्रास्त्रे इत्यादीमध्ये कुशल झाला होता. तो सर्व उत्तम गुणांनी संपन्न होता, सद्गुणी होता आणि लोकांच्या हिताचा तो एक महान समर्थक होता. अशा प्रकारे राजा सोमकांत पत्नी आणि मुले, गुरेढोरे आणि वाहने, राज्य आणि प्रतिष्ठा इत्यादी सर्व बाबतीत आनंदी होता. त्याला दुःख नव्हते. सर्व राजे त्याचा मनापासून आदर करत होते आणि त्याची उत्कृष्ट कीर्ती जगभरात होती. पण तारुण्याच्या शेवटी सोमकांताला एक किसळवाना कुष्ठरोग झाला. त्याच्यावर अनेक उपचार केले गेले, पण काहीही फायदा झाला नाही. आजार वेगाने वाढू लागला आणि जंत त्याच्यावर हल्ला करू लागले. जेव्हा आजार वाढू लागला आणि त्यावर कोणताही उपाय सापडला नाही, तेव्हा राजाने त्याच्या मंत्र्यांना बोलावून म्हटले, सुव्रतो, मला माहीत नाही की हा आजार मला का होत आहे. हे नक्कीच माझ्या मागील जन्मातील काही पापाचे परिणाम असावे. म्हणून मी आता माझे सर्व राज्य सोडून जंगलात राहीन. माझा मुलगा हेमकांत याला माझ्या बरोबरच मान आणि त्याला राज्य चांगल्या पद्धतीने चालवू दे. असे म्हणत राजाने शुभ दिन दाखवल्यानंतर आपला मुलगा हेमकांत याला राजा बनून अभिषेक केला आणि त्याची पत्नी सुधर्मासह निर्जन वनात निघून गेले. सर्व प्रजा त्याच्यासोबत चालत गेली आणि त्याच्या प्रजेचे रक्षण करणाऱ्या राजाच्या वियोगात अश्रू ढाळत गेली. राजाच्या सीमेवर पोहोचल्यावर राजाने आपल्या मुलाला, मंत्र्यांना आणि प्रजेला समजावून सांगितले, तुम्ही सर्वजण धर्माचे जाणकार आहात, चांगल्या आचरणासाठी तयार आहात आणि दयाळू आहात. हे जग कसेही बदलणारे आहे. आज हे आहे ते काल नव्हते आणि येणाऱ्या उद्याही राहणार नाही. म्हणून माझ्या जाण्याने दुःखी होण्याचे कारण नाही. माझा मुलगा माझ्या जागी सर्व काम करेल. म्हणून तुम्ही सर्वांनी त्याच्या शिस्तीत राहून त्याला नेहमी सल्ला द्यावा. मग तो त्याच्या मुलाला म्हणाला, बेटा, ही परिस्थिती सर्वांनाच भेडसावत आहे. पारंपरिकपणे आपले पूर्वजही म्हातारे झाल्यावर जंगलात जात आहेत. मी काही काळापूर्वी जंगलात जात आहे. म्हणून मी थोडे लवकर किंवा नंतर गेलो तरी काय फरक पडत नाही. काही वर्षांनी जरी मी गेलो तरी मला माझ्या आसक्ती सोडावी लागेल. म्हणून हे मुला, दुःखी होऊ नकोस आणि माझ्या आज्ञेचे पालन कर आणि राज्य व्यवस्थित चालव. लक्षात ठेव, कधीही तुझा क्षत्रिय धर्म सोडू नकोस आणि तुझ्या प्रजेला नेहमी आनंदी ठेव. अशा प्रकारे राजा सोमकांताने सर्वांना सर्व काही समजावून सांगितले आणि त्यांना परत पाठवले आणि स्वतः आपल्या विश्वासू पत्नीसह जंगलात प्रवेश केला. त्याचा मुलगा हेमकांताच्या आग्रहावरून तो सुबल आणि ज्ञानगम्य नावाच्या 2 मंत्र्यांना सोबत घेऊन गेला. एक सपाट आणि सुंदर जागा पाहून ते सर्व तेथे विश्रांती घेतात. मग त्यांना एका ऋषीचा मुलगा दिसला. तेव्हा राजाने त्याला विचारले, तू कोण आहेस? तू कुठे राहतोस? तुला विचारत आहे, पण तुला जर योग्य वाटले तर मला सांग. तो ऋषी मुलगा हळू आवाजात म्हणाला, मी महर्षी भृगूचा मुलगा आहे. माझे नाव च्यवन आहे. आमचा आश्रम जवळच आहे. आता तुम्ही तुमची ओळख करून द्या. गज म्हणाला, मिनी कुमार, तुम्हाला ओळखून मला खूप आनंद झाला. मी क्षमा मागितली आहे. मी सौराष्ट्रातील देवनगर नावाच्या राज्याचा शासक होतो. आता मी माझ्या मुलाला राज्य दिले आहे आणि जंगलात आश्रय घेतला आहे.
मला कुष्ठरोगाचा खूप त्रास होत आहे. जर त्यापासून मुक्ती होण्यासाठी काही उपाय असेल तर कृपया मला सांगा. मुनिकुमार म्हणाला, मी माझी गोष्ट माझ्या वडिलांना सांगेन. मग ते जे काही सांगतील ते मी तुम्हाला सांगेन. असे म्हणत तो ऋषी मुलगा निघून गेला आणि काही वेळाने परत आला. तो म्हणाला, राजा, मी तुमची कहाणी माझ्या वडिलांना सांगितली. त्यांनी आदेश दिला आहे की तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत आश्रमात यावे आणि त्यांना भेटावे, तरच तुमच्या आजाराचा विचार केला जाईल. राजा आपल्या पत्नी आणि मंत्र्यासह चव्हाणसह भृगूच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला नमस्कार करून म्हणाला, हे भगवान, हे महर्षी, मी तुमच्या शरणात आहे. कृपया माझ्यावर दया करा. कुष्ठरोगी महर्षी म्हणाले, राजा, हे तुमच्या मागील जन्मात केलेल्या काही पापाचे फळ आहे. मी त्यावर विचार करेन आणि तुम्हाला उपाय सांगेन. आज तुम्ही आंघोळ करावी आणि नंतर रात्री विश्रांती घ्यावी. महर्षीच्या आज्ञेनुसार सर्वांनी स्नान, जेवण इत्यादी केल्यानंतर रात्र काढली आणि सकाळी स्नान इत्यादी दैनंदिन कामे पूर्ण करून ते महर्षीच्या सेवेत हजर झाले. महर्षी म्हणाले, हे राजा, मला तुमच्या मागील जन्माची कहाणी कळली आहे आणि कोणत्या पापामुळे तुम्हाला हा घृणास्पद रोग झाला आहे हे देखील कळले आहे. तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला त्याबद्दल सांगू शकतो. राजाने हात जोडून विनंती केली, मुनीनाथ, ही खूप मोठी कृपा असेल. मी ते ऐकण्यास उत्सुक आहे. महर्षी म्हणाले, तुमच्या मागील जन्मात तुम्ही एका श्रीमंत वैश्याचा लाडका मुलगा होता. तो वैश्य विंध्याचल जवळील कौलहर नावाच्या गावात राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुलोचना होते. तुम्ही त्याच वैश्य दाम्पत्याचे पुत्र होता. तुमचे नाव कामद होते. तुम्हाला खूप प्रेम आणि आपुलकीने वाढवले गेले. त्यांनी तुमचे लग्न कुटुंबिनी नावाच्या एका अतिशय सुंदर वैश्य मुलीशी लावले. जरी तुमची पत्नी चांगली वागणारी होती आणि ती तुम्हाला नेहमीच धर्मात समर्पित वाहू इच्छित होती, परंतु तुमच्या कामुक स्वभावामुळे तुम्ही दिवसेंदिवस अनियंत्रित होत चालला होता. पण तुमचे पालक देखील धार्मिक होते, म्हणून तुमच्या अनैतिकतेला त्यांच्या समोर दाबून टाकण्यात आले. तुमच्या पालकांच्या मृत्यूनंतर तुम्ही हुकुमशहा झालात आणि तुमच्या पत्नीचेही ऐकले नाही. तुम्हाला अनैतिकतेने गुंतले पाहून तिला वाईट वाटले, पण ती त्यावर नियंत्रण ठेवू शकली नाही. तुमचा वेडेपणा शिगेला पोचला होता. तुम्ही तुमच्याच लोकांशी द्वेष आणि क्रूरतेने वागलात. लोकांना मारणे तुमच्यासाठी एक सामान्य गोष्ट बनली. पीडितांनी तुमच्या विरुद्ध राजाकडे तक्रार केली. तुमच्यावर खटला चालवण्यात आला आणि तुम्हाला राजाच्या सीमा सोडण्याचा आदेश देण्यात आला. मग तुम्ही घर सोडले आणि एका निर्जन जंगलात राहू लागलात. त्यावेळी तुमचे एकमेव काम म्हणजे लोकांना लुटणे आणि मारणे. एके दिवशी दुपारची वेळ होती. गुणवर्धक नावाचा एक विद्वान ब्राह्मण तिथून गेला. तो गरीब माणूस त्याच्या सासरच्या घरी त्याच्या बायकोला आणण्यासाठी जात होता. तुम्ही त्या ब्राह्मण तरुणाला पकडले आणि लुटले. जेव्हा त्याने प्रतिकार केला तेव्हा तुम्ही त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मग तो ओरडू लागला, मला मारू नका, मला मारू नका. बघ, मी दुसरे लग्न केले आहे. मी माझ्या बायकोला घेऊन येणार आहे. पण तू इतका रागात बुडाला होतास की त्याचे ऐकूनही तू त्याचे ऐकले नाहीस. जेव्हा तू त्याला मारायला सुरुवात केलीस तेव्हा त्याने तुला शाप दिला, अरे खुनी, मला मारण्याच्या पापामुळे तुला 1000 कल्पासाठी भयानक नरक भोगावे लागतील. तुम्हाला त्याची पर्वा नव्हती आणि तुम्ही त्याचा शिरच्छेद केला. राजा, तुम्ही फक्त एक नाही तर अनेक निष्पाप लोकांचे खून केले आहेत. त्यांची गणना करणे देखील पाप आहे. अशा प्रकारे या आयुष्यात तू गंभीर पापे केलीस. पण जेव्हा तू म्हातारा आणि कमकुवत झालास तेव्हा ज्यांनी तुझ्याशी क्रूर कृत्य केली होती तेही मागे हटले. त्यांना वाटले की आता त्याला खायला द्यावे लागेल, म्हणून त्याला इथेच मरू द्या. राजा, आता तू असह्य झाला होतास. तुला चालता येत नव्हते आणि हालचालही करता येत नव्हती. भुकेमुळे तुला आजारांनी वेढले होते. जो कोणी जवळून जात असे तो तुझ्याकडे तिरस्काराने पाहत असे. मग तू अन्नाच्या शोधात मोठ्या कष्टाने चालत गेलास आणि एका जीर्ण मंदिरात पोहोचलास. तेथे गणपतीची मूर्ती होती. मग काही चांगल्या कर्मामुळे तुझ्या मनात गणेशाबद्दल भक्ती निर्माण झाली. तू अन्नाशिवाय राहून त्याची पूजा करू लागलास. त्यातून तुला सर्व काही मिळाले आणि तुझे आजारही कमी झाले. हे राजा, तू तुझ्या साथीदारांना न कळत एकाच ठिकाणी खूप पैसा पुरवला होतास. आता तू तो पैसा मंदिराच्या
जीर्णोद्धारात वापरण्याचा निर्णय घेतलास. तू शिल्पकाराला बोलावून मंदिर सुंदर आणि भव्य बनवले. त्यामुळे बदनामी प्रसिद्धीत बदलू लागली. मग तू योग्य वेळी मृत्युमुखी पडलास. यमराजाच्या दूतांनी तुला पकडले आणि यमराजासमोर हजर केले. यमराज तुला म्हणाले, आत्मा, तू पाप आणि सत्कर्म दोन्ही केले आहेत आणि तुला दोन्हीचे परिणाम भोगावे लागतील. पण तुला पापाचे फळ आधी भोगायचे आहे. ही सत्कर्मांचे यांच्या उत्तरातून तू प्रथम तुझ्या सत्कर्माचे फळ भोगण्याची इच्छा व्यक्त केलीस आणि म्हणूनच त्याने तुला राजघराण्यात जन्म घेण्यासाठी पाठवले. तुझ्या मागील जन्मात तू भगवान गणाध्यक्षाचे एक सुंदर आणि भव्य मंदिर बांधले होतेस, म्हणून तुला एक सुंदर शरीर मिळाले आहे. हे बोलल्यानंतर महर्षी भृगू थोडा वेळ थांबले, कारण त्यांना दिसले की राजा या कथेवर शंका घेत आहे. मग महर्षीच्या शरीरात असंख्य भयंकर पक्षी दिसू लागले आणि त्यांनी राजावर वार केले. त्यांच्या चोची खूप तीक्ष्ण होत्या. त्याने ते राजाचे शरीर फाडू लागले आणि खाऊ लागले. त्यामुळे होणाऱ्या असह्य वेदनांनी व्यथित होऊन राजाने हात जोडून महर्षींना विनंती केली, हे प्रभू, तुमचा आश्रम सर्व दोष, द्वेष इत्यादीच्या पलीकडे आहे आणि मी येथे तुमच्या आश्रयाला बसलो आहे. मग हे पक्षी मला विनाकारण का त्रास देत आहेत? हे मुनिनाथ, त्यांच्यापासून माझे रक्षण करा. राजाचे विलाप ऐकून महर्षींनी त्याचे सांत्वन केले आणि म्हणाले, राजा, तुम्ही माझ्या शब्दावर शंका घेतली होती आणि त्याचप्रमाणे माझ्यासारख्या सत्यवादी व्यक्तीच्या शब्दावर शंका घेणाऱ्या खाण्यासाठी माझ्या शरीरातून पक्षी बाहेर पडतात आणि मी गर्जना करतो तेव्हा ते जळून राख होतात. असे म्हणत ऋषींनी गर्जना केली आणि सर्व पक्षी राखेत जळून खाक झाले. राजाने आदराने डोके टेकवले आणि त्यांच्या समोर अश्रू ढाळत म्हटले. काही विचार केल्यानंतर महर्षी म्हणाली, हे राजा, भगवान गणेशाची कृपा तुमच्यावर स्वाभाविकपणे आहे आणि एकमेव देव आहेत जे तुमचे पाप दूर करण्यास सक्षम आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या पापांचा नाश करणाऱ्या कथा ऐकल्या पाहिजेत. गणेश पुराणात त्यांच्या कथांचे चांगले वर्णन केले आहे, म्हणून तुम्ही त्या भक्तीने ऐकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राजाने प्रार्थना केली, महामुनी, मी आजपर्यंत गणेश पुराणाचे नावही ऐकले नाही. मग ते ऐकण्याचे भाग्य मला कसे मिळेल? हे नाथ, तुमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आणि महान विद्वान दुसरा कोणी असू शकेल. कृपया माझ्यावर दया करा. राजाची असहाय्यता पाहून महर्षींनी त्यांच्या कमंडलूतून पाणी त्यांच्या अंगावर शिंपडले. तेवढ्यात राजाला शिंक आली आणि त्याच्या नाकातून एक अतिशय लहान काळा माणूस बाहेर आला. तो क्षणातच मोठा झाला. त्याचे भयानक रूप पाहून राजा थोडा घाबरला, पण सर्व आश्रमवासी तेथून पळून गेले. तो माणूस हात जोडून महर्षी समोर उभा राहिला. भृगूने त्याच्याकडे पाहिले आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, तू कोण आहेस? तुला काय हवे आहे? तो म्हणाला, मी पापरूप आहे. मी सर्व पापींच्या शरीरात राहतो. तुझ्या मंत्रयुक्त पाण्याच्या स्पर्शामुळे मला राजाच्या शरीरातून बाहेर पडावे लागले. आता मला खूप भूक लागली आहे. मला सांगा, मी काय खावे आणि कुठे राहावे? महर्षी म्हणाले, तुम्ही त्या आंब्याच्या झाडाच्या जागेत राहावे आणि त्या झाडाची पाने खाऊन जगावे. हे ऐकून तो माणूस आंब्याच्या झाडाजवळ पोहोचला, पण त्याच्या नुसत्या स्पर्शाने ते झाड जळून खाक झाले. मग जेव्हा त्या पापी माणसाला राहण्यासाठी जागा मिळाली नाही, तेव्हा तोही गायब झाला. तर मित्रांनो, आपण पाहिलं की राजा सोमकांत, जो एकेकाळी धनवान आणि सामर्थ्यवान होता, त्याला कुष्ठरोग झाला आणि राज्य त्याच्या मुलाकडे सोपवून तो वनात निघून गेला. तेथे त्याची भेट झाली महर्षी भृगू यांच्याशी. भृगू ऋषींनी त्याच्या मागील जन्मातील पाप उघड केलं आणि त्याला सांगितलं, हे पाप दूर करण्यासाठी आणि रोग नष्ट करण्यासाठी तुला गणेश पुराणाचं वाचन करावं लागेल. पण पुढे काय होणार? राजा सोमकांत भृगू ऋषीच्या सांगण्यावरून काय करेल? तो गणेश पुराणाचं वाचन करून आपल्या जीवनात बदल घडवेल का? आणि गणपती बाप्पाची कृपा त्याच्यावर कशी होईल? हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा पुढील व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ भक्तिमय संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. आणि हो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया।